नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्रफुल्लता प्रकाशननं प्रकाशित केलेली सोपान खुडे यांची कादंबरी आखाड बळी आणि आज भाग दुसरा. सकाळची वेळ होती, तरी 8-9 वाजले असतील. देवीची पूजा अर्चा करून मरीबा घराच्या बाहेर ओट्यावर विडी ओढत बसला होता. घरात चुलीमोरं बसून लक्ष्मी भाकरी थापत होती. घराच्या एका कोपऱ्यात मरीबाचा पोरगा रघु बसला होता. रघु यंदा 7वीत आहे. पुस्तकात बघून मोठमोठ्यानं तो म्हणत होता, जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालूनी घाव सांगूनी गेले मला भीमराव. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले. मगराने जणू भाविक गिळले, चोर जाहले साव. जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव. कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली म्हणून मरीबानं समोर पटांगणात बघितलं तर सावळा, पिराजी, जगण्या, कचरू त्याच्याकडेच येत होते. हातातली विडी तोंडात धरून बाहेरच्या वलाणीवरची वाकळ त्यांनी त्यांना बसायला टाकली. तोंडातून विडीचा धूर सोडत म्हणाला, या की या बसा. आणि आत बघत लक्ष्मीला म्हणाला, वाईट चहा कर ग, 5-6 कप. रघु मोठमोठ्यानं गात होता, त्यामुळे मरीबा काय म्हणतोय हे तिला कळलंच नाही. म्हणून तिने जागेवरनंच विचारलं, काय म्हणतायसा? अगं चहा कर ना चहा. तरीही तिला नीट ऐकूच गेलं नाही. मोठ्यानं बोला की वाईच. तसा मरीबा रघुवर खेकसला, कारटे, तुझा आवाज वाईच बंद कर की. माणूस काय बोलतंय हे कळलं ना, कशाला उगा घासत आणतो रे. आणि मग लक्ष्मीला म्हणाला, अगं 5-6 कप चहा कर, आलं का ऐकू आता. खाली बसत सावळा म्हणाला, नाही ते चहाचं राहू दे, ते नंतर बघू, आधी आम्ही काय सांगतोय ती नीट ऐक. घरात दबक्या आवाजात लक्ष्मीनं रघुला विचारलं, कोण आलं इथं बाहेर? रघु उठला, दारात आला, तिथेच उभा राहिला. बाहेर डोकावून बघितलं. ओट्यावर सावळा, पिराजी, जगण्या, कचरू बसलेले त्याला दिसले. आईजवळ गेला. हळू आवाजात बाहेर कोण आलंय ते सांगितलं. आईने विचारलं, पण आल्यात कशासाठी? रघुनं खालचा ओठ दुमाडला. मला काय माहिती असा अभिनय केला आणि आपल्या जागेवर येऊन बसला. लक्ष्मीनं भाकरी थापायचं बंद केलं. तव्यातली भाकर चुलीला लावली, तवा उतरून बाजूला ठेवला. पिठाची काटवड बाजूला ठेवली. चहाचं आधण ठेवून बाहेरची माणसं काय बोलतायत याचा कानोसा घ्यायला लागली. बाहेर सावळा मांगवाड्यावर कशामुळे अरिष्ट आलं, त्यावर उपाय काय, त्याबद्दल धर्माप्पानं काय सांगितलं, हे सगळं बैजवार मरीबाला सांगत होता. धर्माप्पाचं नाव ऐकताच तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. अंगाचा जळफळाट झाला. जुन्या जखमेवरची खपली निघाली. भूतकाळातल्या अनिष्ट घटना तिच्या डोळ्यांसमोर भूतासारख्या नाचायला लागल्या. लग्न होऊन 5-6 वर्ष झाली होती. तिला अजून मूलबाळ झालेलं नव्हतं, त्यामुळे मरीबाच्यात आणि तिच्यात रोज खटके उडायला लागले होते. कधीकधी तो तिला मारहाणही करत होता. भांडण तंटा करून 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 ती वैतागून गेली होती. जीव नकोसा झाला होता तिला. मूल व्हावं म्हणून तिने अनेक उपास तापास केले होते, नवस सायास केले होते. जगदंबेच्या नावानं मिठापिठानं पारड्या भरल्या होत्या. चंद्रगुत्तीच्या देवीची नग्न होऊन पूजा केली होती. पण कुठल्याच देवीनं तिचं गाऱ्हाणं ऐकलं नव्हतं. त्यामुळे ती निराश, नाराज झाली होती. जीव देण्याचा विचार करायला लागली होती. तर मरीबा तिला सोडून द्यायचा विचार करत होता. तिला म्हणत होता, तू वांझोटी आहे, तुझ्याबरोबर मला संसार नाही करायचा. तेव्हा शेजारीच राहणारी शहाणी सुरती राधामावशी मरीबाला म्हणाली, अरे मरीबा, तू येड आहे का खोळा आहे रे? अरे पोर स्वार व्हानं हे माणसाच्या हातात असते वय. अरे ते देवाचं देण आहे. बायकांना मारून कुठं पोरं वाहतात वय रे.
आणि हिला सोडून देणार म्हणजे हिच्या आयुष्याचं वाटोळंच करणार ना. तेव्हा मरीबानं आपलं दुखणं तिच्या पुढे मांडलं. अगं राधा मावशी, गावातली माणसं निपुत्रिक म्हणून माझी हेटाळणी करायला लागलेत. जिथं तिथं छी तू होती बघ माझी. लगीन करून 6 वर्ष झाली तरी पोराचा पत्त्या नाही. लोक तोंडाला येईल ते बोलतात मला. तुझ्यातच काहीतरी दोष आहे म्हणतात मला. आता तूच सांग की काय करू. तेव्हा राधा मावशीनं दोघांनाही सल्ला दिला. हे बघा, तुम्ही दोघं बी भूताच्या वाडीवरच्या धर्माप्पाकडे जावा. लय जालिम देवऋषी येतो. त्याच्या अंगात काळूबाई, लक्ष्मी आई, मरी आई एवढ्या देव्या खेळत्यात. मी खोटं नाही बोलत बरं का. जाऊन या एकदा, म्हणजे तुम्हाला परिचिती पटन. अरे ज्यांना 12-12 वर्ष मूलबाळ झालं नाही त्यांच्या घरात पाळणा हालायला लावलाय त्याने. तुम्ही जाच त्याच्याकडं. अरे ह्या वर्षी नवस केला का पुढच्या वर्षी पोर वाहतंय. अरे बाबा, देवाशिवाय सत नगत. आपण कांच्या झाडाचा पाला. एवढं तुम्ही देव ऋषी केलं, आता शेवटी एकदा ह्याच्याकडं जाऊन या. नशिबाची परीक्षा बघायला काय हरकत आहे. राधा मावशीच्या सांगण्यानुसार दोघंही भूताच्या वाडीवर धर्माप्पाकडे गेले. त्यांनी गोमूत्र शिंपडून दोघांना पवित्र केलं. लक्ष्मीनं हळद, कुंकू, नारळ, वटीचं सामान, हिरवी साडी चोळी देवी पुढे ठेवून दिलं. धर्माप्पाला येण्याचं कारण सांगितलं आणि दोघेही हात जोडून धर्माप्पा पुढे बसले. त्यांनी मरियाईचं वारं अंगात घेतलं. ढोल ताशा वाजायला लागला. त्याच्या तालावर धर्माप्पा नाचायला लागला, घुमायला लागला, करत बोलायला लागला. वैल वैल वैल, पुढच्या पिढीत नाव सांगायला लेकरू होईल, पण माझी जत्रा करायला लागन. वय वय करू की, आम्ही काय नाही म्हणतोय का. मरीबा आणि लक्ष्मीनं एकाच वेळी कबुली दिली. घुमता घुमता धर्माप्पानं मरियाई पुढचा अंगारा उचलला आणि लक्ष्मीला म्हणाला, यो अंगारा घे. मंगळवारी शुक्रवारी पाण्यात टाकायचा आणि प्यायचा. देवीचा मंगळवार दर. कडक उपास कर. पाण्याचा थेंब सुधीक तोंडात धरू नगस. बोल, आईस कबूल. वय वय हाय की, कबूल हाय. लक्ष्मी म्हणाली. पुढं ऐक. 5 मंगळवार, 5 शुक्रवार वल्ल्या अंगानं माझी पूजा कर. फाट यायचं. झुंजू मुंजू व्हायच्या आत यायचं. सुरव्याला तोंड दावायचं नाही. एकटीनं यायचं, एकटीनं जायचं. कुणाला सांगायचं नाही, कुणाला बोलायचं नाही. कळलं कुठं तर समद्याव पाणी पडन. बोल, ऐस कबूल. लक्ष्मीनं मरीबाकडे बघितलं. मरीबानं होकारार्थी मान हलवली. त्याची संमती मिळताच लक्ष्मीनंही मान हलवली. मुक्यानं सांगू नगस, तोंडानं सांग. वय वय कबूल आहे मला. सांगितल्यालं समद पाळायचं. टाळायचं नाही. अर्ध्याव सोडायचं नाही. नाहीतर जन्माची अद्दल घडवीन, डोळं घालवीन, लुळं करीन, आयुष्यभर हातरुणावर पाडीन. हे समद नीट ध्यानात ठेव. ध्यानात ठेव. वय वय समद ध्यानात ठेवीन. काय बी विसरणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. मंगळवारपासनं पूजेला सुरुवात कर. चल टाक ठोका वाजीव. ढोल ताशांचा गजर झाला तसा देवीच्या नावानं धर्माप्पा ओरडला. बोल, मर्याईचं सांग भलं. धर्माप्पाच्या अंगातलं गेलं. धर्माप्पाच्या पाया पडून मरीबा, लक्ष्मी दोघंही उठले. येतो आम्ही म्हणून निरोप घेतला.
पूजा करायला विसरू नगस. पुन्हा एकदा धर्माप्पानं बजावलं. नाही नाही म्हणून दोघेही घराबाहेर पडले. पहिलाच मंगळवार होता. लक्ष्मी पहाटच उठली, आंघोळ केली, ओल्या अंगानंच चालत निघाली. तांबडं फुटायच्या आधी धर्माप्पाच्या देव्हाऱ्यापुढे उभी राहिली. धर्माप्पा तिचीच वाट बघत होता. तिला बघून त्याला आनंदाचं उधाण आलं. तिने हळदी कुंकू वाहिलं, देवीची पूजा केली. धर्माप्पानं दार बंद केलं. तिने मागे वळून बघितलं. ती दचकली, बिचकली. भीतीने तिचं काळीज लाकाकलं. धीर एकवटून ती बोलली, दार उघड. तो कुचकट हसला. तिच्याकडे येत कोपऱ्यात पचकन थुंकला. मिशीवरनं हात फिरवत बोलला, जाळ्यात गावलेली शिकार सोडायला म्या काय खोळाय वय ग. वादळातल्या शेवरीसारखी लक्ष्मी थरथरत होती. तरीही ओसना अवसान आणून ती बोलत होती, याडा विचार करू न ग, मी त्यातली नाही. आजपर्यंत गर्तीवानी वागली, उगा बट्टा लावू न ग. तिचं बोलणं फारसं मनावर न घेता धर्माप्पानं तिला गच्च मिठी मारली. धर्माप्पा, ती ओरडली, वरडू न गे. देवीचा भगत आहे ना व तू, आणि देवी पुढं असलं पाप करतो. देवीला मान्य आहे ते. देवी बी हेच करत असती. मुडदे, बोलायला काय लाज वाटते का? माणूस आहेस का हैवान आहेस? गप्पडे गप्पड. बाकीची बंकस नाही पाहिजे आपल्याला. सोड मला, सोड म्हणतीन मी. तिने सुटण्याची व्यर्थ धडपड केली. अगं आजपर्यंत माझ्या हातातलं कोणी सुटलं नाही, तू कशी सुटशीन? मेले, आया बायांचा तळतळाट लागल, हातपाय झडून मरशीन. तसलं भ्या मला नाही दावायचं. कावळ्याच्या शापानं गुरं मरत नाही ती. असं म्हणत तो तिला खाली पाडायला लागला. तशी ती त्याच्या हाताला करकचून चावली. त्याची मिठी सैल झाली. मिठीतून ती बाजूला झाली. हे बघ, असं येड्यावाने करू नका. माझं मरीचं सतपण लय दांड गय. तिच्या नवसानं पोरं वात्यात. विचार गावातल्या बायकांना. सारजाला, पार्वतीला, आवडीला, एवढंच नाही तर सरपंचाच्या सुनाला. गडबडलेली, गांगरलेली लक्ष्मी बाहेर कसं पडावं याचा शोध घेत होती. त्याचवेळी देवीपुढचा लिंबू खोचलेला चाकू धर्माप्पानं हातात घेतला. लिंबू बाजूला फेकलं आणि गपकन तिला जवळ ओढून तिच्या पोटाला चाकू लावला. लय आगाऊपणा केला ना, समधी आतडे बाहेर काढील, पुरून टाकील देवाऱ्याखाली. उगा सीता सावित्रीचा आव आणू नग. पोकाट जीव गमवून बसशील, गप पाडायचं मुकाट्यानं. चाकू बघून तिचं सगळं अवसानच गेलं. कळसूत्री बाहुलीगत मनात नसतानाही तिने आपला देह धर्माप्पाच्या स्वाधीन केला. पुढचं सगळं त्याच्या मनासारखं घडलं. पुढच्या शुक्रवारी देवीच्या पूजेला जाण्याचं धाडस तिला झालं नाही. ती गेली नाही. अर्ध्या रस्त्यातनंच परत आली. धर्माप्पानं तिच्या नवऱ्याकडे, मरीबाकडे तक्रार केली. मरीबा लक्ष्मीवर रागावला, कातावला, शिव्याशाप द्यायला लागला. नको नको ते बोलायला लागला. तू माझं वंश खंडन करणार, मला निपुत्रिक ठेवणार. तू कैदाशीनेस, हाडळेस, घर बुडवी, बाजार बसवी, यसवा. तिला ऐकवे ना तशी ती कळवळली. अहो चुकलं माझं, पुन्हा नाही अशी चूक करणार. नित्य नियमानं पूजाला जाईल, खंड पाडणार नाही. तिने जाण्याचं कबूल केलं तेव्हा तो थांबला, शांत झाला. तिच्या मनाचा कोंडमारा झाला होता. देव्हाऱ्यापुढे काय घडतंय हे सांगता येईना. इकडे आड, तिकडे विहीर. तोंड बांधून बुक्क्याचा मार ती सहन करायला लागली. मंगळवार, शुक्रवार ओल्या अंगानं ती धर्माप्पाकडे जायला लागली. तो करत असलेला बलात्कार, अत्याचार निमूटपणे सहन करायला लागली. त्यातूनच दिवस गेले. मुलगा झाला. मरीबा आनंदला, हरखला. देवी नवसाला पावली म्हणून ज्याला त्याला सांगायला लागला. कोंबड्या बकऱ्याचा बळी देऊन मरी आईची जत्रा केली. धर्माप्पाचा मानसन्मान केला. त्याला पूर्ण पोशाख केला. त्याच्या पाया पडून पुन्हा पुन्हा त्याचे आभारसुद्धा मानले. हे सगळं लक्ष्मीला आत्ता ठळकपणे आठवलं. अंगावरनं पाल फिरल्यागत तिला त्या प्रकाराची किळस वाटली. मनातल्या मनात ती धर्माप्पाला शिव्या द्यायला लागली होती.
बसली मरी आई त्याच्यावर, मुडदा बशिवला त्याचा. आया बहिणींची आबरू लुटतो भाड्या, उलटून कसा जाईना त्यो. तिच्या ह्या तंद्रीनं चुलीला लावलेली भाकरी पार करपून गेली होती. बाहेर सावळा, पिराजी, जगण्या, कचरू हे मरीबाला तावातावानं बोलत होते. तू तुझ्या पोराला पोतराज करणार का नाही ते सांग. मी विचार करून सांगतो. अरे आता ह्याच्यात कसला विचार करायचा? आणि तू विचार करीस तर आमच्या घरादाराचा धुरळा होईल. आता मला सांग मर्रीबा, तू पोतराज आहे का नाही? मी आहे की. मग पोतराजाचा पोरगा पोतराज झाला पाहिजे का नको? झाला पाहिजे. मग एवढं तुला कळतंय तर पोराला पोतराज का नाही करत तू? कशा पाय तू रीतिरिवाज मोडतो रे? मागे बसलेला सावळा पुढे सरकला आणि म्हणाला, हे बघ, असं आडवं चालल्यावर आईचा कोप होईल. मग कोप होईल नाही तर काय होईल सांग मला? तिला विरोध करणाऱ्याच्या घराची माती सुधी उरली नाही. अरे भल्या भल्याची दारं लावल्या तिने. लांबचं कशाला? आपल्या शेजारच्या गावातलं उदाहरण सांगतो. तू सटवा शिंद्याचं नाव ऐकलं असेल ना? तमाशा पाडतनं सुरत्याचं काम करायचं. तर त्यो पोतराज होता, पण आईची भक्ती करत नव्हता, मदान मागत नव्हता, आपल्याच मस्तीत होता तो. आईने त्याला कवा सुख समाधान मिळूच दिलं नाही. त्याच्या लग्नाच्या बायकोची 2 पोरं होती, पण एकालाही पोराला त्याने पोतराज केलं नव्हतं. लोकांनी त्याला समजावून सांगितलं, म्हणले असं देवीला आडवं चालू नको, तुझ्या घरात पोतराज के असं म्हणल्यावर एक तरी पोराला पोतराज म्हणून सोड. पण त्याने कुणाचंच ऐकलं नाही. लोक ग बसली, पण आई ग बसणार आहे का? तिने दाखवली चाणाक्ष्या. थोरल्या पोराला दारूचा नाद लागला, त्यात तो गेला. थोड्या दिवसात कसल्या तरी आजारानं साठवाची बायको बी गेली. अरे हे सगळं आईच्या कोपामुळं घडत होतं. त्याचा धाकटा पोरगा दुसऱ्याच्या इथं मोलमजुरी करून जगतोय, त्याला नाही मूलबाळ. त्यो पोटासाठी असा गावगांना हिंडतोय. आई त्याला एका जाग्यावर काय टिकू देत नाही. जोपर्यंत अंगात रग होती तवर साठवा तमाशात काम करत होता. हातपाय थकल्यावर आला गावाकडं. त्याला वाटलं धाकटा पोरगा आपल्याला सांभाळल, पण धाकट्यानं त्याला शाप सांगून टाकलं, म्हणला माझ्याकडे येऊ नको, तुझी तू सोय कर. आता ह्यो काय सोय करणार? तमाशात कामावलेलं थोडंफार पैसे त्याच्याजवळ होतं, पण 1-2 महिन्यात ते संपलं. आता ह्याला रोज जेवायला कोण घालणार? उधार उसनवार करून कसं तरी काही दिवस त्यांनी रेटलं, पण पुढं निभाना. उपाशी मारायची वेळ आली त्याच्यावर. तेव्हा आईने स्वप्नात येऊन त्याला सांगितलं, माझी सेवा कर, तुझं भलं होईल. हे असं आईने सांगितल्यावर त्याचं डोकं आलं जाग्यावर. सकाळी उठला, आईच्या देवळात गेला, आईच्या पुढं पालथा पाडला, हात जोडून माफी मागितली, आणि त्याच्यानंतर अंगावर आभरण घालून मदान मागायला लागला. मग पुढं आईने त्याला मरेपर्यंत कधी उपाशी नाही ठेवलं, आणि मरेपर्यंत तो सुद्धा आईला विसरला नाही. अरे असा आहे महिमा आईचा. तुम्ही कुठेही फिराव, ती तुम्हाला बरोबर जाग्यावर आणती. अरे बाबा, आईला सोडून कसं चालन रे? तिची सेवा केली पाहिजे, नाही तर घरात अंधार झाला म्हणून समजायचं. तेव्हा कारण नसताना तू पिढा माग लावून घेऊ नको. काय म्हणतोय मी? मरीबा मात्र तोंड नसल्यागत गप्प होता. पण सावळाला त्याचं गप्प बसणं सहन होत नव्हतं. तो त्याला खडसावून बोलतच होता. मरीबा, तोंडात अशी मिठाची गुळणी धरून बसू न ग. तू भय म्हणल्याशिवाय आम्ही काय हितनं उठणार नाही. अरे तुझ्या करणीचा भोग आम्हाला भोगायला लागतोय. खरं तर मरीबाचं घराणं पोतराजाचं नव्हतं. लहानपणी मरीबा सारखा आजारी पडायचा. डॉक्टर दवाखाना करून थकलेल्या मरीबाच्या बापानं त्याला एका पोतराजाकडे नेलं. पोतराजानं मरी आईचा अंगारा मरीबाला लावला. त्याच्या अंगावरनं लिंबू उतरून फेकलं. फेकलेल्या दिशेनं थू थू करून 3दा थुंकला. डोळं झाकून मनातल्या मनात काहीतरी पुटपुटला आणि डोळे उघडून मरीबाच्या बापाला म्हणाला, लेकरू वाचन जगन, धुतल्या तांदळावानी खडखडीत बारा होईन, पण त्याला देवीच्या भक्तीला सोडावं लागल. बापानं पोतराजाचं म्हणणं कबूल केलं. पोतराजानं कसल्या तरी झाडपाल्याचं औषध मंत्रून दिलं. पुढे मरीबा बरा झाला. झाडपाल्याचा गुण आला का आईच्या अंगाऱ्याचा आला कोण जाणे. कबूल केल्याप्रमाणे मरीबाला पोतराज म्हणून सोडण्यात आलं. मरीबाला पोतराजकीची लाज वाटायची.
त्यानं कधी आभराण घालून आईच्या नावानं मदान मागितलं नाही. पोरालाही पोतराज केलं नाही, पण त्याच्या मनात मरी आईची भीती होती म्हणून त्यांनी पोराचं जावळ काढलं नव्हतं. पोराला शिकवायचं, शहाणं करायचं, वकील डॉक्टर करायचं असा त्याचा विचार होता. आईनं चाणाक्षा दाखवलीस तर पोराला पोतराज करून मोकळं व्हायचं असा सगळा त्याचा बेत होता. पण आता त्याच्या विचाराला सुरुंग लागायची वेळ आली होती. मरीबामुळेच आपल्यावर मरी आई कोपली आहे अशी सावळासहित सगळ्यांचीच समजूत झाली होती. त्या धर्मापानं आणखीन भर घातली होती. त्यामुळे वातावरण जास्त तापलं होतं. एकेरीवर येत सावळा त्याला म्हणाला, हे बघ मरीबा, पोराला पोतराज कर, नाही तर मांगवाडा सोडून चालतो, तू इथं राहायचंच नाही. हा वय वय, सावळा म्हणतो ती बरोबर आहे. बाकीच्यांनी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. आणि जर का तू मांगवाडा सोडून गेला नाहीस तर आम्ही समधीजणं तुला वाळीत टाकू. आम्ही तुझ्याकडे येणार नाही आणि तू आमच्याकडे यायचं नाही. आणि एवढं सांगून बी तू आमचं ऐकलं नाही तर पोराला उचलून नेऊन आम्ही त्याला पोतराज करू. बघू कोण काय करतंय ते बघू आम्ही. वातावरण तापत चाललं होतं. मंडळींचा पारा खाली आणणं गरजेचं होतं. तेव्हा आत पाहून मरीबानं आवाज दिला, अगं चहा झाला का नाही? वय वय झालंय की. अगं मध्ये की, कोणाची वाट बघती तू? लक्ष्मीनं चहाचे कप भरले, एका मोठ्या पितळीत ठेवले आणि रघुला म्हणाली, जार बाबा घेऊन चहा. रघु चहा घेऊन बाहेर आला. सावळानं घसा खाकरून मोकळा केला आणि मरीबाला म्हणाला, मरीबा आता शेवटचे विचारतोय, तू पोराला पोतराज करणार का नाही? तसा रघु चहाची पितळी खाली ठेवून घरात पळाला. मरीबा काही बोलत नाही हे बघून पुन्हा सावळाच म्हणाला, मुक्यागत ग बसू न ग बसून हे कोडं सुटणार नाही. हे धुमसट ठेवू नको, हे पेटल्याशिवाय राहणार नाही. मी शंकरचा विचार घेऊन सांगतो, आज येणार आहे शंकर. अरे त्याला काय विचारतो? लय शहाणे टाळक्याचा आहे वय तो. देव धर्म कळतोय का त्याला? अरे तुझा धाकटा भाऊ आहे म्हणून कौतुक करू नको त्याचं. बरं ते राहू द्या, चहा घ्या, चहा गार होतोय चहा. काय न ग तुझा चहा आम्हाला, पी तुझा तू. चला रे बघू आपण काय करायचं ते, चला चला असं सावळानं म्हणतात सगळे उठले, रागारागानं निघून गेले. मरीबा त्यांच्याकडे आवाकून बघत राहिला. तसा रघु आतनं पळत बाहेर आला आणि मरीबाच्या कमरेला मिठी मारून म्हणाला, आप्पा आप्पा मला पोतराज करणार आहे तू? त्याच्या पाठीवरनं हात फिरवत आकाशाकडे बघत मरीबा म्हणाला, नाही रे नाही, तुला मी पोतराज करणार नाही. तू शाळा शिक, मोठा हो, साहेब झाला पाहिजे तू. पण मरीबाच्या बोलण्यात पाहिजे तेवढा जोर नव्हता. केवळ बोलायचं म्हणून तो बोलत होता. मित्रहो, आखाड बळी या कादंबरीचा हा होता दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.